नाशिक पूर्व मतदारसंघात आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसले। यावेळी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू मतदानाच्या स्लिप वाटत असताना ते पैसे वाटत असल्याच्या संशयातून भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याची माहिती आहे। नाशिक पूर्वचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या गाडीवर हल्ला झाला। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत घटनास्थळी वाद मिटवला, पण आता हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये गेलं आहे। वो गाड़ी की धमकी है, एकच पैसे गाडीची पण धमकी घ्यायला गाडी आला कसं काय ऐकतं आला कसं काय ऐकतं अहो हे खोटं बोल आहे ना धडधड त्याला आत याला 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 पोलीस स्टेशनला घ्या भाऊ याला पोलीस स्टेशनला घ्या याला 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 घ्या पोलीस स्टेशनला घ्या चला पोलीस स्टेशनला